आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही कधी लग्न करावं, तुमचं घरदार असावं, मुलं बाळं असावीत, असं नाही का तुम्हाला कधी वाटलं? का तुम्हीच आधीपासून एकटं राहायचं ठरवलं? कधीच कोणी एकटं राहायचं ठरवत नाही का? कधी कधी एकटं राहणं भाग पडतं. समाजाने वाईट टाकलेलं, ज्याच्याबद्दल सगळेच वाईट बोलतात, त्यांच्या नशिबात कुटुंब नसतं, त्यांना एकटंच राहावं लागतं. वाईट? मॅडम, तुमच्या बाबतीत असं काय घडलं? मॅडम, मॅडम, या विषयावर आपण परत कधीतरी बोलूया. संचिता मॅडम, घाबरतो की काय? काय? आणि काल काम सांगितलं होतं ते झालंय? तेच सांगायचं होतं, काम नाही झालंय. नाही झालंय म्हणजे काय? नाही झाले म्हणजे नाही झाले. हे बघा कसं आहे संचिता मॅडम, ती स्वानंदी आता माझं काही ऐकण्या सांगण्याच्या पलीकडे गेली आणि मी जबरदस्ती तर नाही ना करू शकत. तेव्हा मला माफ करा. हा पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो ती आता बहिणीच्या लग्नासाठी गावाला येईल की नाही, तर त्यानंतर स्वानंदी मुंबईला फिरकणार नाही याचा बंदोबस्त मी करतो. ते माझ्याकडे राहील. ती परत येणारच नाही याची काय गॅरंटी आहे? बस का संचिता मॅडम, एवढा तर विश्वास दाखवा. अहो, किसनराव भगवानदादा भोईर म्हणतात मला, शब्द दिला म्हणजे दिला. आपली गॅरंटी आहे, स्वानंदी मुंबईला येणार नाही. आणि ती गावाला जाईपर्यंत? तोपर्यंत काय? तोपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर तिला नाचत फिरताना बघत बसू मी? थोडी तर कळ स्वसा. 4-5 दिवसातच प्रश्न आहे, पण त्यानंतरचा येणारा आनंद केवढा मोठा आहे ऐकून. तो आनंद ध्यानात घ्या आणि हा जो काही अपमान होतोय ना तो घ्या गुमान. आम्ही बघून घेतो सगळं. अजून एक काम सांगितलं होतं ते ध्यानात आहे माझ्या आवाकातले आपल्या. हा कुणाचा पंटरे, कोण छू म्हणलं की दावत सुटतो, हेच हवं होतं ना. सरपंच, हा कुणाचा पंटर आहे माहितीये मला. तो आमच्या हॉस्टेलमध्ये का आला होता हे शोधायचं होतं. मला सांगा संचिता मॅडम, तुमच्या हॉस्टेलवर जस्सी नावाची कोणी मुलगी आहे का? हो, स्वानंदीची रूममेट आहे. एक मिनिट, बॉयफ्रेंड वगैरे की काय तिचा? नाही, बॉयफ्रेंड बिफ्रेंड नाही. ती तुमची मुलगी आहे ना जस्सी, ती या कुलभूषण पाटलाच्या पार हात धुवून मागे लागली. येत्या काही दिवसात त्याचं लगीन आहे, ते तिला होऊ द्यायचं नाही. का? त्याच्या लग्नाशी जस्सीचा काय संबंध? नेमकी काय भानगडे मला माहित नाही, पण काही दिवसापूर्वी त्या जस्सीने कुलभूषण पाटलाचं काहीतरी प्रकरण छापून आणलं होतं. पर वाट लागली होती बरं का, कसा बसा सावरलाय गडी. आता त्याचं लगीन होतंय हे कळल्यावरती तुमची जस्सी परत ऍक्शन मोड मध्ये आली. तिला लगीन होऊ द्यायचं नाही.
तर माझा असा अंदाज आहे की तिला धमकी द्यायला म्हणून हा पंटर हॉस्टेलला आला असणार. पण एक मोलाचा सल्ला देऊ का? त्यो कुलभूषण पाटील लय खतरनाक माणूस आहे बरं का. 2 हात लांबच राहा. अच्छा, म्हणजे या प्रकरणाशी स्वानंदीचा काहीच संबंध नाही. हा, हे प्रकरण जेस्सीच आहे. वा, म्हणजे आता स्वानंदी बरोबर जेस्सी सुद्धा अडकणार. काय मॅडम, काय किती बिझी आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी वेळच नाहीये. जेसी, अगं काही काय बोलतीयस? मी आणि बिझी, ते बी तुझ्यासाठी. काही काम होतं का? अगं खरं तर तुझ्याकडे काही काम नाहीये, पण तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी सरप्राईज? काय बाबा, तू आधी डोळे मीट बघू. अगं आता डोळे कशाला मिटायचे उगाच, काही लहान बाळासारखं. स्वानंदी, तुला सरप्राईज हवाय ना, मग आधी डोळे मीट. बर, उघडू का डोळे? थांब जरा. आता उघड डोळे. ताईडे, अगं तू इथं कशी काय? काय फोन नाही, काय नाही. मला सांग, गावाकडे सगळे कसे आहेत? आई कशी आहे? चिंगळ्या कसा आहे? क्षय कसा आहे? जानू कशी? कसे आहे सगळे गावाकडे? वय वय, किती प्रश्न विचारशील. सगळे ठीक आहेत, मी बी ठीक आहे, तुझी मित्रमंडळी पण ठीक आहे आणि आई पण ठीक आहे. ताईडे, स्वानंदी, तुझी खोली तर लयच भारी आहे ग. अगं ही आमची खोली नाहीये, आमची खोली दुसरीकडे आहे. ही वॉर्डन मॅडमची खोली आहे. अगं पण तू काही फोन नाही केला, काही नाही, डायरेक्ट आली. आणि ही कुठं भेटली तुला? अगं बाई, येडी का खुळी मी? तुला मी ओळख करून द्यायचीच विसरले. ही जेसी, माझी रूपा, रूम पार्टनर. अगं मुंबई तिकडे लय फॅड आहे, रूम पार्टनरला रूपा म्हणतात. ही जेसी, आम्ही सोबत राहतो. अगं मी भेटले ना तिला, तिनेच तर मला इथपर्यंत सोडलं. जेसी, ही माझी ताई. तुला बघून लई बरं वाटलं बघ. तुला माहितीये ताई, स्वानंदीचा असा एकही दिवस जात नाही की तू तुझं नाव नाही काढत. सारखं आपलं माझी ताईडी अशी, माझी ताईडी तशी. खूप जीव आहे तिचा तुझ्यावरती. खरं तर मला पण तुझ्याशी खूप 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 गप्पा मारायच्यात अगं, पण आय एम सो सॉरी, मला कामानिमित्त बाहेर जावं लागतंय. मी आले ना की आपण खूप गप्पा मारूयात. तोपर्यंत तुम्ही बसा, मस्त गप्पा मारा. मी आल्यावर आपण चिल करूयात. ओके, चल बाय स्वानंदी. बाय ताई. माझ्या लग्नाला या हा, म्हणजे स्वानंदी बरोबरच या. हो अगं नक्कीच, पण आता मला निघावं लागतंय, मला खूप उशीर झाला. चल बाय, काळजी घे. हो हो, चल. ताईडी, इथे बस. मला सांग, तू खरंच ठीक आहेस ना? गावाकडे सगळं ठीक आहे ना? गावाकडे तर सगळं ठीकच आहे ग, पण आता लग्नाचं बघायला नको. तोंडावर आले लग्न, अजून कशात काहीच नाही बघ. आणि फोनवर किती बोलणार ना ग, म्हणून म्हटलं तुला एकदा डायरेक्ट भेटूनच बोलावं. अगं एकदम बेस्ट काम केलंस तू. आता आपण सगळं नीट ठरवू आणि तुझ्या लग्नाची प्लॅनिंग एकदम जोमात करू. होय होय. पण काय ग स्वानंदी, तुझी मुंबई तर लय म्हणजे लयच भारी आहे बघ. एकच नंबर. रस्त्यावरनं गाड्या तर अशा झुई झुई जात होत्या. हा, काय तो झगमगाट. बापरे, आपल्या गावासारखं नाही इथं. आपलं गाव काय अगं, इथं सुरू होतं आणि तिथं संपतं. पण इथं काय त्या मोठमोठ्या बिल्डिंग. बापरे, पैशावाल्यांचं शहर आहे हे. मला तर इथं पाऊल ठेवल्यापासून सारखं वाटतंय, काय ठेवलंय आपल्या गावात. हा,
साहेब झालं. ठीक आहे, थँक्यू. जातो. सुजित, त्या डिलिव्हरीसाठी मला का पाठवतोयस? आपण ड्रायव्हरला वगैरे कोणाला तरी पाठवू. मला कळतंय मला हे काम तुझं नाहीये, पण मला असं वाटतं की या ऑर्डरला फक्त ऑर्डर म्हणून आपण नको ट्रीट करायला. कुलभूषण रांगडे पाटील मोठं नाव आहे, आमदार आहेत, डॅडचे चांगले मित्र आहेत, मोठे क्लायंट आहेत आपले. त्यांचं लग्न कार्य आपण आपल्या घरचं कार्य असल्यासारखंच ट्रीट करायला हवं. मला जमलं असतं तर मी स्वतः गेलो असतो. हे बघ, तू त्यांना सांग की उरलेली ऑर्डर आपण पुढल्या 2-3 दिवसात पूर्ण करू. लग्न घर आहे, आपल्याकडनं उगाच उशीर नको व्हायला. सो प्लीज तू जा ना. जातो. थँक्स. हे बघ, एका लग्नाची ऑर्डर मिळाली आहे मला. कसला भारी आहे ग. हाताला तर असं लोण्यासारखं मऊ लागतोय. माझ्यासाठी पण शिवशील का असा? अगं पण आपल्याकडे लग्नात साड्या नेसतात की, लेहंगा घालायची कुठं पद्धत आहे वय? लग्नाचा शालू, हळदीची साडी, चुड्याची साडी असा प्रकार असतो ना. लेहंगा कधी घालशील? पण मला सांग, लग्नात नेसायला किमान 3 तरी साड्या हव्यात ना ग. आणि तिकडे बरोबर न्यायला 1-2 साड्या हव्यात की नाही? म्हणजे किमान 5 तरी साड्या घ्याव्या लागतील ना. आणि आईनं माझ्या हातावर फक्त 2000 टेकवले आणि म्हणली एक हळदीची पिवळी साडी आण आणि देव करायची जरीची साडी घे. कसं ग शक्य आहे? एवढ्याशा पैशात कसं ऍडजस्ट करू मी? मला सांग. मला तर लई टेन्शन आले बघ. एवढ्याशा पैशात असल्या भिक्कार साड्या येतील ना स्वानंदी? आणि त्यात मला एवढं सगळं करून पैसे जमा करून गावचं तिकीट पण काढायचंय बघ. कसं होणार ग? खरंय तायडे तुझं. बरं माझं सोड, पण लग्नात नवऱ्या मुलाचा मानपान करेल ना ग. तो साखरपुडा तर आपण काहीच धड केला नाही. लग्न तरी झोकात व्हायला हवं ना ग. हा, पण आता पैसेच नाही तर कसं करायचं? तिथं दातावर मारायला पण पैसा नाही. मग हे हौस मौस मानपान कसं करायचं? मला तर लई टेन्शन आलंय ग. स्वानंदी, हे बघ, माझ्याकडे नाही शेवटची संधी आहे. आता जर माझं लग्न झालं नाही ना तर. अगं तायडे, अगं रडती कशाला? मी हाय की, मी करन काहीतरी. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. खरंच नव? खरंच करशील ना तू? स्वानंदी, वॉर्डन मॅडम. मॅडम, ही माझी तायडी साखरगावून आली आहे मला भेटायला. तायडी, ह्या आमच्या वॉर्डन मॅडम. नमस्कार मॅडम. हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींची लई काळजी घेतात. मॅडम, अहो ही आत्ताच आली गावावरून. जेसी घेऊन आली हिला. मला तर माहितीच नव्हतं ही येणार आहे. मी जातच होते माझ्या खोलीमध्ये. असू दे, मी बघते. मी आहे तुझा. थँक्यू मॅडम. चल तुला माझी खोली दाखवते. मोठ्या बहिणीच्या सुद्धा स्वानंदीकडनं अपेक्षा आहेत. बेचारी लहान असूनही कुटुंबाच्या जबाबदारीचं ओझं पेलतीये. स्वानंदी, तू तर खूपच नशिबान आहेस ग. नाहीतर एवढ्या मोठ्या शहरात अशा चकाचक खोलीत राहणं चेष्टेचं काम नाही. आणि हॉस्टेल पण केवढं मोठं आहे. येताना बघितलं ना मी. इथल्या मुली त्या पण केवढ्या स्टायलिश आहेत ग. त्यांचे कपडे, त्यांची हेअरस्टाईल. आणि आम्ही बघा, आमची जिंदगानी त्या तेवढ्याशा खेळातच जाणार बघ. पण तू नशीब काढलंस ना स्वानंदी. म्हणजे आपली आपण कमावतेस, चांगल्या खोलीत राहतेस, चांगलं चांगलं खात पण असशील. तुला तर करिअर पण करायला मिळतंय. माझ्यासारखा अडाणी गोळा होऊन नाही राहिलीस तू. देवी आईनं केवढं भरभरून दिलंय ग तुला.
तायडे, एक मिनिट. हे बघ, तुझ्या लग्नाचे पैसे साठवायसाठी हा डबा केला होता. यात माझ्या 2-3 महिन्याचा पगार, मला कंपनीतून मिळालेला बोनस, सगळे पैसे आहेत. आणि मला आता लग्नाची ऑर्डर मिळाली आहे ना, ते पण पैसे मिळतील. मोजले नाहीत मी किती आहे, पण आहे, आपल्याला उपयोगी पडतील. जरा दमन. अगं, माझ्या लग्नासाठीच जमवलेस ना, मग आता माझ्या लग्नासाठी नाही वापरणार तर आणि कुठे वापरणार? $37,000. बघ, मी म्हणलं होतं ना तुला, तुझ्या लग्नासाठी पैसे साठवलेत म्हणून. आता हे पैसे वापरून तुझं लग्न एकदम धुमधडाक्यात करूयात आपण. अगं, 37,000 कसं काय लग्न होणार? म्हणजे यात तर माझ्या चांगल्या 4 साड्या पण येणार नाहीत स्वानंदी. मुलाकडच्या मागण्या तर विसरूनच जा. स्वानंदी, तू एवढ्या मोठ्या शहरात राहून फक्त 37,000 कमावलेस? म्हणजे रात्री एखादी एक्स्ट्राची नोकरी करून आणखी पैसे कमावले असतेस ना ग. आता एवढ्याशा पैशात कसं करणार? माझ्या लय आशा होत्या ग तुझ्याकडनं. तायडे, कशाला टेन्शन घेतेस तू? मी करतेय की प्रयत्न. मी अजून प्रयत्न करेल मी काहीतरी. एखादी नोकरी शोधल नाही तर काहीतरी करेल. तू अजिबात काळजी करू नकोस. तुलाच तर प्रयत्न करावे लागणार ना स्वानंदी. मला सांग, त्या खेडेगावात राहून हॉल पिको करून ब्लाऊज शिवून आम्ही दोघी असे किती पैसे कमावणार? जे काय करायचंय ते तुलाच करायचंय ना. मी तुझ्याच आशेवर बसले ग स्वानंदी. अगं तायडे, मी तुला नाराज करेन असं वाटतंय का तुला? मी तुझी आशा नाही मोडणार. मी करेन काहीतरी. अगं पण काय करावं ना, काही बी सुचत नाहीये. आता तू काय करायचं हे मी पण तुला कसं सांगू स्वानंदी? पण लग्न म्हटलं तर किमान 1.5-2 लाख तरी लागणारच ना ग. म्हणजे सोनं नाणं, कपडा लत्ता, केवढं महाग झालंय आता सगळं. लाखाच्या घरात तरी लग्नाचा खर्च जाईलच बघ. तू एवढं करच हा स्वानंदी. नाहीतर ना कधी मी सुखी होऊ शकेल, ना कधी माझं लग्न होईल बघ. तायडे, तुला म्हणलं ना नको काळजी करू. मी स्वानंदी आहे की. चल, आता पैसे पण आहेत थोडे का असे ना, आणि तू पण आहेस, तर खरेदी करून येऊया. अगं तायडे, पण तू आत्ताच तर आली आहेस की. अगं, मला गावी परत पण जायचंय ना. आई एकटी आहे तिकडे, आणि थोडीशी मुंबई पण बघून येऊया. म्हणजे तेवढा वेळ आहे ना तुझ्याकडे? अगं तायडे, असं का विचारतीयस? चल, तुला मुंबई दाखवते. चल. हळू हळू हळू. बहिणीच्या लग्नाच्या टेन्शनमुळे तुला चक्कर आली असणार. तुला असं नाही वाटत हल्ली कुठल्याही कारणाने तुला चक्कर येते? आता खूप झालं. आता आपण डॉक्टरांकडे जायचं, पूर्ण चेकअप करून घ्यायचं. कळलं तर पाहिजे कशामुळे हा अशक्तपणा आलाय, का सारखी चक्कर येतेय. मॅडम, पण नाही, मी काही ऐकणार नाहीये.
डॉक्टरांकडे जायचं. मी आत्ताच डॉक्टरांना फोन करून बोलवते. मॅडम मी जाते डॉक्टरांकडे. नक्की? हो खरंच जाते. असंच मागच्या वेळेला बोलली होतीस. नाही यावेळेला खरंच जाते. तुम्ही नका काळजी करू. हॉस्टेलवर का जर डॉक्टर आले ना तर सगळ्या मुलींना कळेल आणि उगाच चर्चा होईल. आणि तसे डॉक्टर इथे यायचे जास्तीचेच पैसे घेतील की. मला माहितीये माझी तब्येत जरा जास्तच खालावली, पण मला लवकर बरं व्हावं लागेल. घरी लग्न आहे ना माझ्या. मी जाते डॉक्टरांकडे आणि ते जे काय औषध बिषध देईल ना ते सगळं घेते. आता कसं शहाण्या मुलीसारखं बोललीस. गावाला जायचंय, बहिणीचं लग्न आहे, करवली म्हणून नटून थटून मिरवायचं ना तुला. मग विचार कर, लग्नात तुला चक्कर येऊन पडलीस तर कसं चालेल? नको नको ती भानगडच नको. मी खरंच जाते डॉक्टरांकडे. तुम्ही नका काळजी करू. आणि नाही गेलीस तर? तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आराम कर, पण आज मात्र डॉक्टरांकडे जायचं. हं? तू चल माझ्या बरोबर. मी हिच्यासाठी दूध पाठवते. आणि नाही प्यायले ना तर मला सांग.